लेसन 10 फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स. आता आपल्याला इथे पिक्चर्स दिसत आहेत. फर्स्ट पिक्चरमध्ये एक मुलगा बोट चालवतोय. दुसऱ्या पिक्चरमध्ये आपल्या बोटाने एका वस्तूवर प्रेशर दिलं जातंय. नंतर तिसऱ्या ह्याच्यात एक वजन उचलतायत. चौथ्या चित्रामध्ये बैलगाडीला ओढताय. नंतरच्या पुढच्या पिक्चरमध्ये एक मुलगा एक व्हील आहे त्याला काठीने ढकलतोय. आणि नंतरच्या पिक्चरमध्ये एक मुलगा फुटबॉलला किक मारली आहे, त्यामुळे फुटबॉल वरच्या दिशेने उडत गेलाय. आता फर्स्ट पॉइंट, विल अ बोट मूव अहेड अनलेस पुश विथ द हेल्प ऑफ ओर. ओर म्हणजे काय? बोट वल्लवतात ती काठी. बोट ज्या काठीने वल्लवली जाते त्या काठीला ओर म्हणतात. आता फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला एक मुलगा काठीने बोट वल्लवताना दिसतोय. विल अ बोट मूव अहेड अनलेस पुश विथ द हेल्प ऑफ ओर. आता जर त्या मुलाने ती बोट वल्लवणं बंद केलं किंवा काठीने बोट वल्लवणं बंद केलं तर बोट पुढे सरकेल का? तर नाही सरकणार. हू एक्झर्ट फोर्स टू मूव अ बुलक कार्ट फॉरवर्ड. आता इथे बैलगाडी दिसते, तेव्हा बैल आहेत ते त्यांचे ताकद लावून जेव्हा बैलगाडी ओढतात तेव्हाच ती बैलगाडी पुढे सरकते. जर त्या गाडीला आपण बैल जोडले नाही तर ती गाडी पुढे सरकणार नाही. व्हॉट मेक्स द बॉल मूव ड्युरिंग द गेम ऑफ फुटबॉल? हाऊ डज इट्स डायरेक्शन चेंज. आता तो जमिनीवर ठेवलेला जो बॉल होता त्याला तो आधी स्थिर होता. जर त्याला आपण किक मारली नसती त्या मुलाने तर तो त्याच जागी राहिला असता. पण त्या मुलाने एका ठराविक दिशेने त्या बॉलला किक मारली तेव्हा तो त्या दिशेने बॉल उडला आणि पुढे गेला, वरती गेला. विल द व्हील गो फॉरवर्ड इफ इट नॉट पुश विथ अ स्टिक. आता तो मुलगा आपल्याला या चित्रात दिसतोय, काठीने तो व्हीलला ढकलतोय. जर त्या मुलाने जर त्या व्हीलला ढकललं नाही तर ते व्हील पुढे सरकणार नाही. when we kick the football coming in our direction towards the goal, we apply force. In day-to-day life, we do many actions such as lifting, pulling, riding a bicycle and stopping it at times, pushing a load, squeezing or bending something and driving vehicles. It is necessary to apply force for doing all these actions. Force is applied to an object to pull it or push it in any manner. When we kick the football coming in our direction towards the goal, we apply force. जेव्हा आपल्या दिशेने बॉल येत असतो आणि आपण त्याला जर किक मारली, आपल्याला ज्या दिशेला किक मारायची असेल त्या आपल्या ज्या दिशेला फुटबॉल मारायचा असेल त्या दिशेने जर किक मारली तर फुटबॉल त्या दिशेला जातो. त्याच्यासाठी आपल्याला फुटबॉलला पायाने आपल्या जोरात उडवावं लागतं. इन डे टू डे लाईफ वी डू मेनी ॲक्शन्स सच ॲज लिफ्टिंग म्हणजे उचलणे, पुलिंग म्हणजे ओढणे, रायडिंग अ बायसिकल चालवणे, स्टॉपिंग इट ॲट टाइम्स आणि ती आपल्याला जेव्हा हवी तेव्हा थांबवणे, पुशिंग अ लोड वजन ढकलणे, स्क्विझिंग म्हणजे पिळणे, बेंडिंग समथिंग म्हणजे कोणतीही गोष्ट वाकवणे, अँड ड्रायव्हिंग व्हेकल्स गाड्या चालवणे. ह्या अशा आपल्या रोजच्या जीवनात आपण अशा गोष्टी करत असतो. इट इज नेसेसरी टू अप्लाय फोर्स फॉर डुईंग ऑल दीज ॲक्शन्स. आता ह्या ज्या ॲक्शन्स आहेत आपण आत्ता वरती बघितल्या, उचलणे किंवा ढकलणे, ओढणे, सायकल चालवणे, सायकल थांबवणे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर जोर लावावा लागतो किंवा फोर्स अप्लाय करावा लागतो. फोर्स इज अप्लाइड टू अन ऑब्जेक्ट टू पुल इट और पुश इट इन एनी मॅनर. एखादी गोष्ट आहे ती आपल्याला ढकलायची असेल किंवा आपल्याला जवळ ओढायची असेल तर त्याला फोर्स लावला जातो. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. कोणतीही एखादी गोष्ट आहे ती स्वतःहून आपली जागा बदलत नाही. जोपर्यंत आपल्याला त्याला फोर्स लावत नाही तोपर्यंत ती जागा बदलत नाही. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव अन ऑब्जेक्ट. आपल्याला जर त्या वस्तूची जागा बदलायची असेल की तर आपल्याला फोर्स लावावा लागतो. फोर्स इज यूज टू चेंज द डिरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन मोशन और टू स्टॉप इट. फोर्स इज यूज टू चेंज द डिरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. एखादी गोष्ट आहे ती आपल्याला मुव्हिंग असेल, सपोज तुम्ही एक बॉल आहे तो जमिनीवर ढकलला तर तो बॉल एका दिशेने चालायला लागेल
आता आपल्याला जर त्या बॉलची दिशा बदलायची असेल तर तो बॉल आपणहून दिशा बदलणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्या बॉलला हाताने परत दुसऱ्या दिशेला ढकलावं लागेल, किंवा आपल्याला जर त्या बॉलला थांबवायचं असेल तर आपल्याला तो थांबवावा लागतो. त्याच्यासाठी आपण फोर्स लावतो. What happen when you hold two ends of a spring and pull them apart? आता आपण स्प्रिंग बघितलेली असेल. ओके, जर आपल्याला दोन्ही एंड पकडायचे असेल तर आपण काय करतो, त्यांना जर ओढायची असेल तर आपण ती स्प्रिंग दोन्ही टोकं पकडून ताणतो. What happens to a blacksmith hammers a red hot piece of iron? What happens when a blacksmith hammers a red hot piece of iron? आता एक तापलेली जी सळई असते लोखंडाची, जर त्याने हातोडीने जर त्या ब्लॅकस्मिथने ठोकलं तर काय होते, ती बेंड होते. फोर्स इज नेसेसरी टू चेंज अ शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. आता एक सरळ सळई आहे, सपोज त्याला आपल्याला लोखंडाची सळई आहे, ती सहजासहजी वाकत नाही. जर आपल्याला ती वाकवायची असेल तर तो लोहार किंवा ब्लॅकस्मिथ काय करतो, ती आधी तापवतो, नंतर त्याला हातोडीने ठोकतो, म्हणून ती त्यावेळेला काय होते, त्याचा शेप चेंज होतो. टाइप्स ऑफ फोर्स. फर्स्ट फोर्सचे प्रकार. फर्स्ट मस्क्युलर फोर्स. इन ऑल द ॲक्शन्स शोन इन द picture 10.1, the movements takes place with the help of bones and muscles in our body. The person in the picture alongside is lifting the weight by using muscular force. आपण आता 10.1 मध्ये आपण ज्या काही ॲक्शन्स बघितला होता, एक मुलगा बोट वल्लवत होता, तर त्याला ती बोट वल्लवण्यासाठी त्याला त्याचा जोर लावावा लागत होता, त्याच्या हाताचा जोर त्याला लावावा लागत होता. नंतर बैलगाडी पुढे ढकलण्यासाठी बैलांना ती ओढावी लागत होती. आता या सगळ्या ॲक्शन्स आहेत त्या कशाच्या मदतीने होतात, तर बोन्स आणि मसल्सच्या, आपल्या शरीरातील जे बोन्स असतात किंवा मसल्स म्हणजे स्नायू आणि बोन्स म्हणजे हाडं, त्यांच्या मदतीने ह्या सगळ्या ॲक्शन्स होतात. द पर्सन इन द पिक्चर अलॉंगसाइड इज लिफ्टिंग द वेट बाय युझिंग मस्क्युलर फोर्स. आपल्याला तर 10.3 मध्ये एक माणूस दिसतोय, तो वजन उचलतोय. आता ते वजन त्याला उचलण्यासाठी त्याला जोर लावावा लागला आणि त्याने तो जोर बोन्स आणि मसल्सच्या मदतीने तो जोर लावला, म्हणून या फोर्सला काय म्हणतात, तर मस्क्युलर फोर्स असं म्हणतात. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. जो फोर्स मसल्सच्या मदतीने लावला जातो त्याला मस्क्युलर फोर्स असं म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. फॉर विच टास्क इन आवर डे टू डे लाईफ डू यू यूज मस्क्युलर फोर्स. आता तुम्ही रोजच्या जीवनात तुम्ही जी कामं करता त्याला कोणत्या गोष्टींना तुम्ही मस्क्युलर फोर्स लावता याचा विचार करून त्याची लिस्ट तयार करा. मेकॅनिकल फोर्स. वी यूज डिफरंट मशीन्स फॉर डुईंग मेनी टास्क. आपल्याला वेगवेगळी मशीन्स चालवायची असतात, आपल्याला वेगवेगळी कामं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मशीन्स वापरतो. मस्क्युलर फोर्स इज यूज फॉर रनिंग सम मशीन्स. आता आपल्याला काही मशीन्स जर चालवायचे असतील तर आपण त्याला मस्क्युलर फोर्स अप्लाय करतो. सम मशीन्स आर रन बाय युझिंग इलेक्ट्रिसिटी ऑर फ्यूल. आता काही मशीन्स चालवण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं, इलेक्ट्रिसिटी वापरावी लागते किंवा इंधन वापरावं लागतं. आता जेव्हा तुम्ही सायकल चालवता त्यावेळेला तुम्ही मस्क्युलर फोर्स लावता, कारण तुम्हाला त्यावेळेला तुमची ताकद वापरावी लागते. आता सपोज मिक्सर तुम्हाला घरी लावायचा असेल तर आपण इलेक्ट्रिकचं बटन ऑन करतो आणि त्यावेळेला तो मिक्सर चालू होतो. मशीन्स लाईक दॅट लॅटर आर कॉल्ड ऑटोमॅटिक मशीन्स. आता ही जी नंतरची जी मशीन्स होती, मिक्सर फॉर एक्झाम्पल, मिक्सर ती आपण इलेक्ट्रिसिटी वापरून आपण ती चालू केली, यावेळेला काय म्हणतात, तर ऑटोमॅटिक मशीन्स असं म्हणतात. बिकॉज अ मेकॅनिकल फोर्स इज यूज्ड हिअर. कारण इथे मेकॅनिकल फोर्स वापरला गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल सुईंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर एटसेट्रा. आता सुईंग मशीन शिलाईचं मशीन असतं, इलेक्ट्रिक पंप असतं, वॉशिंग मशीन हे काय करतो आपण, इलेक्ट्रिकचं बटन ऑन करतो आणि त्या मशीन्स चालतात. त्यामुळे इथे कोणता फोर्स वापरला जातो, तर मेकॅनिकल फोर्स वापरला जातो. मेक अ लिस्ट ऑफ अदर सच मशीन्स. अशा बाकीच्या मशीन्सची तुम्ही लिस्ट तयार करा.
The force applied by means of machine is called mechanical force. मशीनच्या मदतीने जो फोर्स अप्लाय केला जातो किंवा फोर्स वापरला जातो त्याला मेकॅनिकल फोर्स असं म्हणतात. आता इथे शेजारी इथे पिक्चर दिलेलं आहे. मेकॅनिकल फोर्स कुठल्या गोष्टींचं, मशीन्सची वेगवेगळी चित्र दाखवलेली आहे जिथे मेकॅनिकल फोर्स वापरला जातो. थर्ड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती. If an object is thrown upwards by applying force, it reaches a certain height and comes down again. आता एखादी गोष्ट तुम्ही वरच्या दिशेने फेकली तर ती काय होते, एका ठराविक उंचीवर जाते आणि त्याच्यानंतर ती खालती यायला लागते. ती अजून पुढे पुढे वरती जात नाही. आता हे असं का होतं? वाय डू फ्रुट्स ऑन ट्रेज फॉल ऑन द ग्राउंड. आता झाडावरची जी फळं असतात ती काही वेळाने जमिनीवर पडतात, पण ती जमिनीवर पडतात, वरच्या दिशेने जात नाही. आता हे सगळं का होतं, तर पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती आपल्या दिशेने सगळ्या वस्तूंना खेचून घेत असते. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ, पृथ्वी जो फोर्स लावते आपल्या दिशेने वस्तूंना ओढून घेण्यासाठी, त्या फोर्सला काय म्हणतात, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. आपली आपल्याला ते इथे शेजारी पिक्चर दिसतंय 10.5. तिथे एक मुलगा आहे, तो बॉलशी खेळतोय. त्याने काय केलं, बॉल वरती उडवला आणि एका ठराविक उंचीवर बॉल गेल्यावर तो परत खालच्या दिशेने यायला लागला. नंतर आपल्याला इथे शेजारी झाड दिसतंय आंब्याचं. आता तो आंबा आहे तो झाडावरून खालती पडला आणि तो पृथ्वीच्या दिशेने येऊन खालती पडला, जमिनीच्या दिशेने येऊन तो खालती पडला. ह्या दोन गोष्टी अशा का घडल्या? आता बॉल आहे तो वरती गेल्यावर खालतीच का आला किंवा आंबा खालतीच का पडला, तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे असं घडलं. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जी अर्थ आहे आपली, तो आपल्या दिशेने वस्तू ओढून घेण्यासाठी जो फोर्स अप्लाय करते त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. इन द पास्ट, Sir Isaac Newton discovered gravitation in the 17th century. आयझॅक न्यूटन नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी हा ग्रॅव्हिटेशन हा कन्सेप्ट 17th सेंचुरीमध्ये शोधून काढला. The Earth's gravitational force acts in a direction opposite to that of an object moving upward. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती वरती जाणाऱ्या वस्तू आहे त्यांच्या विरुद्ध दिशेने काम करत असते. फोर्स ॲक्ट्स इन अ डायरेक्शन ऑपोजिट टू दॅट ऑफ ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड. जी एखादी वस्तू आहे ती वरच्या दिशेने जात असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे खालच्या दिशेने काम करत असतो. हेच द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग टिल द एंड अँड बिकम्स झिरो. आता एक बॉल आहे, जर तुम्ही जोरात त्याला उंच उडवलं तर तो आधी त्याचा स्पीड जास्त असतो, आधी तो स्पीडने वरती जातो, हळूहळू वरती जाताना त्याचा स्पीड कमी कमी होत जातो आणि एक असा पॉइंट येतो की त्याला एका ठराविक उंचीवर त्या बॉलचा स्पीड 0 होतो आणि त्याच वेळेला तो बॉल खालती यायला सुरुवात होते, कारण त्याच वेळेला त्याच्यावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा फोर्स काम करत असतो आणि तो बॉल खालच्या दिशेने येतो. देन द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फॉलिंग डाऊन इन्स्टेड ऑफ गोईंग अप एनी फर्दर. त्याच्यामुळे काय होतं, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती वस्तू किंवा तो बॉल खालच्या दिशेने यायला लागतो. While falling, its speed goes on increasing all the time due to gravitational force. आता ती वस्तू जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खालती येते तेव्हा तिचा स्पीड खालती येताना जास्तीत जास्त वाढत जातो. Let us try this. Take a small stone and a bucket full of water. Drop the stone into the water from a height of about 20 centimeter. आता टेक अ स्मॉल स्टोन, एक छोटा दगड घ्या
अँड बकेट फुल ऑफ वॉटर, आणि एक बाल्टीभर पाणी घ्या. ड्रॉप द स्टोन इनटू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ अबाउट 20 सेंटीमीटर. आता तो दगड आहे तो तुम्ही वरती न्या आणि तो एका 20 सेंटीमीटर उंचीवरनं तो बाल्टीमध्ये टाका. यू विल हिअर द साऊंड ऑफ द स्टोन ड्रॉपिंग इन द वॉटर. तुम्हाला खाली दगड पडल्याचा आवाज येईल. Now drop the same stone into the water from height of about 100 सेंटीमीटर. आता सेम तोच दगड घ्या आणि अधिक उंचीवरनं म्हणजे 100 सेंटीमीटर उंचीवरनं तुम्ही तो नेऊन परत टाका. यू विल हिअर द साऊंड इट्स साऊंड अगेन. तुम्हाला परत दगड पडल्याचा आवाज ऐकू येईल. व्हॉट इज द डिफरन्स इन द साऊंड इन द टू ॲक्शन्स अबाव? व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस? आता यांच्या आवाजात काय फरक असेल? द ॲक्शन्स ऑफ लिफ्टिंग अ सॅक are shown in the picture. One sack looks empty and the other is full. आता आपल्याला इथे जे पिक्चर दिसतंय, आता इथे एक माणूस आहे, त्याने एक पोतं उचलून घेतलेलं आहे. आता जो पहिला पिक्चर आहे त्याच्यात ते पोतं आहे ते रिकामं आहे, आणि दुसरा जे माणूस आहे त्याने जड पोतं किंवा भरलेलं सामान भरलेलं पोतं त्याने उचलून घेतलेलं आहे. आता जो पहिला माणूस आहे त्याला आपल्याला कमी दमलेला दिसतोय आणि दुसरा माणूस आपल्याला अधिक दमलेला दिसतोय. द ॲक्शन्स ऑफ लिफ्टिंग सॅक आर शोन इन द पिक्चर. इथे पोती उचलतोय असे आपल्याला ॲक्शन्स दिसत आहेत. वन सॅक लुक्स एम्प्टी. आता जो पहिला माणूस आहे त्याचं पोतं रिकाम आहे. अँड द अदर इज फुल. आणि दुसऱ्या माणसाचं पोतं इथे आपल्याला भरलेलं दिसतंय. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द वे द टू सॅक्स आर लिफ्टेड? आता ह्याच्यात आपल्याला काय दिसतंय? तर पहिलं पोतं आहे जे रिकाम आहे ते सहजपणे उचलले गेले, आणि दुसरं सामान भरलेलं पोतं उचलायला त्या माणसाला जोर लावावा लागलाय. आता असं का झालंय तर आपण इथे बघूया. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड एम्प्टी सॅक इज लेस, दॅट इज टू से इट्स वेट्स लेस. आता जे इथे रिकामा पोतं आपल्याला दिसतंय, आता रिकामा पोतं आहे त्याचं वजन कमी आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी वापरला जातोय. जर एखादी वस्तू आहे वजन कमी असेल तर त्याच्यावर कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो, म्हणजेच त्या पोत्याचं वजन कमी असतं किंवा त्याचं वेट कमी असतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. आता आपल्याला इथे जे शेजारी पोतं दिसतंय ते भरलेलं आहे, ती सॅक भरलेली आहे. आता त्याच्यावर जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय. त्याच्यावर काय होतं? जास्त वजन असलेल्या याच्यावर जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. इन अदर वर्ड्स द बॅग वेज मोर. त्याच्याच म्हणजेच काय? त्या बॅगचं वेट जास्त आहे. ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. अधिक वजन उचलायला आपल्याला जास्त फोर्स वापरावा लागतो. Do you know the weight of an object? It is hung from the hook of an spring balance. The suspended object is pulled downwards by the force of gravity. To weigh an object, जर आपल्याला एखाद्या वस्तूचं वजन करायचं असेल, it is hung from the hook of spring balance. तर काय करतात? ती वस्तू तराजूच्या हुकला अडकवली जाते. The suspended object is pulled downwards by the force of gravity. आता जी टांगलेली वस्तू असते ती काय होते? खालच्या दिशेने ओढली जाते, कारण ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे ती खालच्या दिशेने ओढली जाते किंवा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ती खालच्या दिशेने ओढली जाते. At the same time, the force of the tension in the spring constantly pulls the object upwards. त्याच वेळेला काय होतं? त्या वस्तूवर एकीकडे ग्रॅव्हिटी काम करत असते किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत असते. त्याच वेळेला काय होतं? तर जे स्प्रिंग मधला जो ताण असतो तो त्या वस्तूला वरच्या दिशेने ओढत असतो. The object comes to rest when the tension in the spring and gravitational force on the object becomes equal. आता the object becomes to rest. आता तो ऑब्जेक्ट केव्हा स्थिर होतो किंवा ती वस्तू केव्हा स्थिर उभी राहते? जेव्हा टेन्शन इन द स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग मधला जो ताण असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वस्तूला खालच्या दिशेने खेचणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे दोन्ही जेव्हा समान होतात किंवा इक्वल होतात त्याच वेळेला ती वस्तू स्थिर उभी राहते, स्थिर राहते. In this position, the scale on the spring balance shows the gravitational force acting on the object, which is the weight of the object. आता त्याच वेळेला आपल्याला स्प्रिंगवर
काय दिसतं, जे मशीन असतं त्याच्या वेळेला आपल्याला त्या वस्तूचं वजन आपल्याला दिसतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूचं वेट म्हणजे काय, त्याच्यावर जो ती वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती जितके काम करत असते त्याला त्याचं वजन असं किंवा वेट असं म्हणतात. Find out and discuss. The gravitational force operates between the sun and the planets in the solar system. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सूर्य आणि बाकीचे जे ग्रह आहेत किंवा सन अँड प्लॅनेट्स त्यांच्या सोलार सिस्टीम मधल्या सन अँड प्लॅनेट्सवर सुद्धा काम करत असतो. त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो. बिकॉज ऑफ दिस द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. ह्याच्यामुळे काय होतात, प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरत राहतात. At the same time, gravity also operates between planets and their satellites. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सूर्य आणि त्यांचे ग्रह यांच्यामध्ये काम करत असतो. त्याच वेळेला ॲट द सेम टाइम ग्रॅव्हिटी ऑल्सो ऑपरेट्स बिटवीन प्लॅनेट्स अँड देअर सॅटेलाइट्स. त्याच वेळेला ग्रह आणि त्यांचे जे सॅटेलाइट्स आहेत त्याच्यावर सुद्धा ग्रॅव्हिटी काम करत असते किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो. देन वाय डोंट ऑल द प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स फॉल टुवर्ड्स द सन. आता हे असं सगळे जे प्लॅनेट्स आहेत आणि सॅटेलाइट्स हे सूर्याच्या दिशेने का नाही ओढले जातात, कारण त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकांवर काम करत असतो. त्यामुळे ते एका ठराविक ऑर्बिटने आपलं काम करत असतात. एका ठराविक दिशेने त्यांची किंवा एका ठराविक रस्त्यावरनं किंवा ठराविक ऑर्बिटमधनं त्यांची मुवमेंट होत असते. Which force are acting on an aeroplane taking off into the sky? Magnetic force. आता नेक्स्ट फोर्स कोणता आहे, मॅग्नेटिक फोर्स. प्लेस अ मॅग्नेट ऑन द टेबल. एका टेबलावर तुम्ही मॅग्नेट किंवा लोहचुंबक ठेवा. टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट. आता ते मॅग्नेट आहे त्याच्याजवळ तुम्ही एकही मोठी लोखंडाची पिन घेऊन जा. इट स्टिक्स टू द मॅग्नेट. आता ती जी लोखंडाची पिन आहे ती काय होते, त्या मॅग्नेटला किंवा लोहचुंबकाला जाऊन चिकटते. नाउ होल्ड द मॅग्नेट अपराइट इन द एअर. आता जे ते तुमचं मॅग्नेट आहे ते वरती हवेत पकडा, अवे फ्रॉम द नेल. आणि आता नेलपासनं किंवा खिळ्यापासनं थोडं लांब धरा मॅग्नेट. व्हॉट हॅपन्स, त्यावेळेला सुद्धा ती जे नेल असतं ते मॅग्नेटच्या दिशेने ओढलं जातं. आता हे काय होतं, तर मॅग्नेटिक फोर्समुळे हे नेल ओढली जाते. द फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. आता ही जी नेल होती किंवा आपला जो खिळा होता लोखंडी तो लोहचुंबकाच्या दिशेने किंवा मॅग्नेटच्या दिशेने का ओढला गेला, तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स काम करत होता म्हणून तो खिळा मॅग्नेटच्या दिशेने ओढला गेला. ह्या फोर्सला काय म्हणतात, तर मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतात. आता नेक्स्ट फ्रिक्शनल फोर्स किंवा घर्षण. दोन गोष्टींमधलं जे घर्षण होतं त्याला फ्रिक्शन असं म्हणतात. दोन पृष्ठभागांमध्ये जे घर्षण होतं त्याला फ्रिक्शन असं म्हणतात. फ्रिक्शनल फोर्स. वेन अ कॅरम पीस इज फ्लिक लाइटली इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड बट स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. जेव्हा तुम्ही कॅरमची जी स्ट्रायकर असतो तुम्ही ठेवलात आणि त्याला एक टिचकी मारली तर तो हलकीशी टिचकी मारली तर तो पुढे सरकतो. ती सोंगटी असते ती पुढे सरकते, पण एक ठराविक अंतर गेल्यानंतर ती सोंगटी थांबते. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. आता बॉल आहे तो एक जमिनीवर जर पुढे पुढे सरकत असेल तर एक ठराविक अंतर गेल्यावर तो थांबतो. वाय डज दिस हॅपन. आता ह्या सगळ्या गोष्टी का होतात, when two surfaces rub against each other the force of friction comes into the play. आता जेव्हा दोन पृष्ठभाग किंवा सरफेसेस यांच्यामध्ये जेव्हा घर्षण होतं त्यावेळेला फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करायला लागतो. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ द मोशन. आता हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे एखादी गोष्ट ज्या दिशेने जात असेल त्याच्या विरुद्ध दिशेने काम करायला सुरुवात करतो. एखादी गोष्ट ज्या दिशेने जात असेल त्याच्या विरुद्ध दिशेने फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करतं. वेन अ ब्रेक इज अप्लाइड वाय रायडिंग अ बायसिकल इट स्टॉप आफ्टर रनिंग अ शॉर्ट डिस्टन्स. जेव्हा तुम्ही सायकलवर जात असाल आणि तुम्ही ब्रेक दाबलात तर ती सायकल थांबते. हाऊ डज ब्रेक वर्क, बिटवीन विच पार्ट्स फ्रिक्शन प्रोड्यूस. आता हे ब्रेक कसं काम करतात, त्याच्यामुळे कोणत्या दोन
सायकलच्या पार्टमध्ये फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे ती सायकल थांबते. टेक 2 pieces of smooth paper and 2 of sand paper and rub them against each other. What do you notice? आता तुम्ही 2 गुळगुळीत कागद घ्या आणि 2 सँड पेपर घ्या आणि ते एकमेकांवर घासा. आता तुम्ही काय ऑब्झर्व कराल? आता हे तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा घरी. The smooth surfaces can easily be rubbed against each other because the force of friction between them is less. आता सपोज तुम्ही गुळगुळीत कागद घेतले आणि ते एकमेकांवर घासले तर तिथे फोर्स ऑफ फ्रिक्शन ह्या कमी असतो. स्मूथ सरफेसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असतो. वाईल रब, आता जर तुम्ही ते सँड पेपर घेतले जे खरखरीत असतात आणि ते एकमेकांवर घासले तर काय होईल? ते सँड पेपर कसे असतात? खरखरीत असतात. जर ते तुम्ही एकमेकांवर घासले तर फोर्स ऑफ फ्रिक्शन तिथे जास्त असतो. वाईल रफ सरफेसेस कॅनॉट बी इझिली रब, त्यामुळे ते जे सँड पेपर आहे ते एकमेकांवर सहजपणे घासले जाणार नाहीत, कारण त्याच्यावर फोर्स ऑफ फ्रिक्शन हा जास्त काम करत असतो. इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन द ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आपण आता जेव्हा रस्त्याने चालत जातो तेव्हा आपले पाय आणि रस्ता यांच्या 2 पृष्ठभागांमध्ये घर्षण होत असतं. त्याच्यामुळे कोणता फोर्स असतो तिथे काम करतो? तर फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याच वेळेला काम करत असतो. त्यामुळे आपण रस्त्यांवर सहजपणे चालू शकतो. जर आपल्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन नसता तर आपण घसरून पडलो असतो. इफ देअर इज नो फ्रिक्शन वी वुड स्लिप अँड फॉल. जर तो फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करत नसता तर आपण घसरलो आणि पडलो असतो. फॉर एक्झाम्पल, वी आर लाईकली टू स्लिप वाईल वॉकिंग ऑन For example, we are likely to sleep while walking on the oily or wet floor. याचाच अर्थ काय होतो? जर आपण एखादा जर तेलकट जमिनीवर जर आपल्या लादीवर तेल सांडलं असेल किंवा आपली लादी जर ओली असेल तर ती काय होतं? ती जी लादी असते तिचा पृष्ठभाग कसा होतो? गुळगुळीत होतो. त्याच्यामुळे तिथे फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी काम करतो आणि त्याच्यामुळे आपली घसरण्याची शक्यता असते. Why is a wooden plank laid down for pulling out a car which is stuck in the mud? A force of friction is generated between the wheel and the wooden plank laid down under the car. आता एखादी कार आहे, जर ती चिखलात अडकली असेल तर त्याच्या खाली लाकडाची फळी घालून आपण त्याला ओढली जाते. त्या कारला चिखलातनं बाहेर काढण्यासाठी काय केलं जातं? तर तेथे लाकडी फळीने ती कार उचलण्याचा प्रयत्न केला जातो. A force of friction is generated between wheel and the wooden plank. आता त्याच वेळेला हे असं का केलं जातं? तर जे चाक आहे गाडीचं आणि जी लाकडाची फळी आहे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करतो. हिअर इट कॅन बी पुल्ड आउट फ्रॉम द मड. आणि त्याच्यामुळे काय होतं? हेन्स इट कॅन बी पुल्ड आउट फ्रॉम द मड. त्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे आपण ती गाडी चिखलातनं बाहेर काढू शकतो. In short, the force of friction can either be decreased or increased as desired. याचा अर्थ काय होतो? आपल्याला जर फोर्स ऑफ फ्रिक्शन आपल्या जसं गरज असेल त्याच्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आता नेक्स्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल, rub a piece of thermocol or an inflated balloon against silk cloth and bring it near these pieces. आता तुम्ही कागदाचे थोडेसे कपटे घ्या किंवा तुकडे घ्या, ते टेबलावर पसरवा. रब अ पीस ऑफ थर्माकोल, थर्माकोलचा एक तुकडा, अँड इन्फ्लेटेड बनून फुगा, त्याच्यावर काय करायचं? तर एक सिल्क क्लोथ त्याच्यावर घासा आणि तो नंतर तुम्ही त्या तुकड्यांच्या जवळ आणा. त्याच्यामुळे काय होतं? ते तुकडे तिथे त्या सिल्क क्लोथच्या दिशेने ओढले जातात. रब अ प्लास्टिक कोंब अगेन्स्ट ड्रायर. आता हे तुम्ही कधीतरी गंमत म्हणून सुद्धा केलेलं असेल. एक प्लास्टिकचा कंगवा घ्यायचा आणि आपल्या सुख्या केसांवर तो घासायचा. रिपीट द अबाव ॲक्टिव्हिटी. आणि तो कंगवा सुद्धा तुम्ही जर कागदांच्या तुकड्यांशी नेलात तर कागदाचे तुकडे अट्रॅक्ट होतात कंगव्याच्या दिशेने. रब अ पीकॉक फिदर बिटवीन 2 पेजेस ऑफ नोटबुक अँड ब्रिंग इट नियर फिंगर्स. आता तुम्ही जे मोराचं जे पीस असतं
ते काय करायचं, 2 पेजेसच्या नोटबुकमध्ये रब घासायचं आणि तुमच्या बोटाजवळ आणा. What do you see? In the above activities, the pieces of paper, hair and the peacock feather are seen to move. आता जेव्हा तुम्ही जो कंगवा आहे तो तुम्ही सुक्यावर घासलात आणि जर केसांजवळ नेलात तर काय होतं, केस कंगव्याच्या दिशेने अट्रॅक्ट होतात. आता ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, पहिल्या ह्याच्यात कागद काय झालं, सिल्क क्लॉथच्या दिशेने कागदाचे तुकडे अट्रॅक्ट झाले. दुसरीकडे काय झालं तर केस कंगव्याच्या दिशेने ओढले गेले. आता ह्या वेळेला काय झालं, ह्या मोराचं पीस हे आपल्या बोटांच्या दिशेने ओढलं गेलं. आपल्याला काय दिसलं, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला हलताना दिसल्या. आता ह्या सगळं का घडलं, तर ह्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी फोर्स असं म्हणतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं आपल्याला म्हणतात. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लास्टिक अँड एबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. आता हे जे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे ही कुठे उत्पन्न होते किंवा कुठे प्रोड्यूस होते, कोणत्या गोष्टींवर प्रोड्यूस होते, तर रबर, प्लास्टिक आणि एबोनाइट ह्या 3 गोष्टींवर घर्षण जर केलं किंवा आपण जर त्या घासल्या तर तिथे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी उत्पन्न होते. द फोर्स exerted by such electrically charged material is called electrostatic force. आता the force exerted by electrically charged materials, आता हे जे इलेक्ट्रिकली चार्ज झालेले मटेरियल्स असतात त्यांच्यावर जो फोर्स काम करतो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतात. Combined forces. While an action taking place, various types of forces act on that object in question. While an action is taking place, जेव्हा एखादी क्रिया घडत असते त्याच वेळेला various types of forces act on that object in question. त्या जी वस्तू असते त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स काम करत असतात. You might have seen a roller coaster or the juggling of a sailboat on the seashore. A variety of forces act on these cases. To obtain more information about this type of words, trick science in the Google search on the internet. आता ह्या ज्या रोलर कोस्टर आहे आणि तुम्हाला जर ती हे दिसली जगलिंग ऑफ अ सेल बोर्ड, जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर तुम्हाला ट्रिक जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही ट्रिक सायन्स इन गुगल सर्चवर ट्रिक सायन्स इथे जाऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा. What we have learned, force is required to bring about any action. कोणतीही क्रिया घडण्यासाठी आपल्याला फोर्सची गरज असते. Force is necessary for making an object move. एखादी वस्तू आपल्याला जर हलवायची असेल किंवा त्याची दिशा बदलायची असेल तर आपल्याला फोर्सची गरज असते. किंवा एखाद्या वस्तूचा जर आकार बदलायचा असेल तरी पण आपल्याला फोर्सची गरज असते. There are various type of forces such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force and electrostatic force. आता हे सगळे फोर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत.